मी संजय बाजीराव मरकड, सरपंच ग्रामपंचायत मढी। आज आमची मढीची यात्रा सुरू झालेली आहे आणि ह्या यात्रेमध्ये जे काही या तालुक्याचं प्रशासन असन, विशेष करून या उपजिल्हाधिकारी मते साहेब व या तालुक्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब हे पक्षपातीपणे निर्णय या यात्रेमध्ये घेत आहेत आणि त्यांनी मानस घेतलेला आहे किंवा त्यांनी सुपारी घेतलेली आहे मुस्लिम समाजाकडून तर कुठल्याही परिस्थितीत मोठी आर्थिक तडजोड करून त्यांना मुस्लिम समाजाचे मुस्लिम व्यापाऱ्यांचे दुकानं त्या ठिकाणी लावायचे आहेत आणि म्हणून ते ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेत नाहीत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्व आहे। असं असताना सुद्धा परस्पर निर्णय घेतात आणि आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत हे दोन अधिकारी इथून बदलले जातील, म्हणजे बदल आम्हाला तालुक्यातून बदला किंवा बदलू नका, आमच्या यात्रेला हे प्रमुख असणार नाहीत, तोपर्यंत ग्रामपंचायत कुठलंही सहकार्य त्यांना त्या ठिकाणी करणार नाही आणि ग्रामपंचायत योजने सर्व पाणी व्यवस्था, सगळी लाईट व्यवस्था सगळी बंद ठेवली जाईल। कुठल्याही प्रकारे ते जर सहकार्य करीत नसतील आमच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका। आणि म्हणून याचाच संदर्भ घेऊन विराट हिंदू मेळाव्याचं आयोजन आपण या मढीमध्ये केलेलं आहे। 1 तारखेला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप, तसेच भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार आदरणीय महेशदादा लांडगे, आपल्या तालुक्याचं वैभव आदिनाथ महाराज शास्त्री, पालशेख महाराज पालवे हेही या सभेला या ठिकाणी येणार आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यातून काही महाराष्ट्रातून सर्व हिंदुत्ववादी सर्व संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते मढीमध्ये येणार आहेत। आणि एक प्रकारे जर प्रशासनाने मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावून द्यायचा घाट जर घातला तर आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना त्या ठिकाणी दुकाने त्यांची उधळून लावू। त्याचे परिणाम जे काय होतील ते या ठिकाणचे जे प्रांत अधिकारी आहेत मते आणि या पाथर्डी पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत विलास पुजारी हे दोन अधिकाऱ्यांची ती जबाबदारी असेल।